तर सर्वजण ह्या भरतीची वाट पाहत होते. अखेर एकूण 18 जिल्ह्याच्या माझ्या परीक्षेची जाहिराती उपलब्ध झाल्या आहेत. तुम्हाला एक-एक जाहिरात वाचून दाखवणार मित्रांनो. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. पहिली जाहिरात आहे जिल्हा परिषद अहमदनगर. तर मित्रांनो बघू शकता इथं एकूण जागा आहेत 729. आपण प्रत्येक पदासाठी किती जागा आहेत तुम्हाला तात्काळ वाचून दाखवतो. त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. अशाच प्रकारच्या आपल्या 18 जिल्ह्याच्या माझ्याकडे आत्तापर्यंत उपलब्ध झालेल्या आहेत. त्यामुळे तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत बघावं लागेल कारण की खूप महत्त्वाचं आहे. चला तर मित्रांनो तुम्हाला पटपट दाखवतो कशा जागा आहेत मित्रांनो. तर एकूण औषध निर्माणला एकूण 13 जागा आहेत. आरोग्यसेवक पुरुष 50%, हंगामी फवारणी उमेदवारामधून एकूण 118 जागा आहेत. त्याच्यानंतर आरोग्यसेवक पुरुष 40%, सर्वसाधारण उमेदवारामधून 82 जागा आहेत. आरोग्यसेवक महिलासाठी 329 भरपूर जागा आहेत. त्याच्यानंतर अंगणवाडी पर्यवेक्षिका एकूण 8 जागा. त्याच्यानंतर विस्तार अधिकारी कृषी 2 जागा. विस्तार अधिकारी सांख्यिकी 1 जागा. विस्तार अधिकारी सांख्यिकी महिला व बालकल्याण एकूण 2 जागा. विस्तार अधिकारी सांख्यिकी परत प्रयोगशाळा तंत्रज्ञ एकूण 3 जागा. त्याच्यानंतर ग्रामसेवकच्या जागा आहेत मित्रांनो 65. ग्रामसेवक झाल्यानंतर स्थापत्य अभियंत्री सहाय्यक हे एकूण 48 जागा. त्याच्यानंतर वरिष्ठ सहाय्यक लिपिक हे 11 जागा. वरिष्ठ सहाय्य लेखा 12 जागा आणि वरिष्ठ सहाय्यक लेखा एकूण 4 जागा. कनिष्ठ लेखा अधिकारी एकूण 698 जागा आहेत. त्याच्यापैकी आपण बघू PSA क्षेत्रातील पदे. तर PSAमध्ये बघू शकता तुम्ही आरोग्यसेवकला 1 आहे. त्याच्यानं आरोग्यसेवक 40%मधून 6 जागा आहेत आणि आरोग्यसेवक महिलासाठी 13 जागा आहेत आणि अंगणवाडी पर्यवेक्षकामध्ये एकूण 1 जागा आहे. अशा एकूण 31 जागा PSAमध्ये आहेत. अशा 729 जागा आहे. तर मित्रांनो आपल्याकडे अजून बऱ्याच जिल्ह्याच्या एकूण 18 जिल्ह्याच्या ॲडव्हर्टाइजमेंट आहेत. तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा कारण की खूप महत्त्वाचं आहे. आणि मित्रांनो तुम्ही जर आपल्या कुटुंबामध्ये नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी असली नोटिफिकेशन बेल ऑन करा कारण की आपल्याला कळत जाईल की कोणत्या जिल्ह्याला किती जागा आहेत आणि लगेच तात्काळ अपडेट कळत जाईल. चला तर मित्रांनो तुम्हाला पुढच्या जिल्ह्याची जाहिरात दाखवतो. तर मित्रांनो आता ही जाहिरात आपल्यापाशी आहे नाशिक जिल्ह्याची. बघूयात आपण एकूण जागा आहेत त्याला इथं 584 जागा आहेत नाशिक विभागाला आणि तुम्हाला डिटेल वाईज मी सांगतो. तर एकूण कनिष्ठ अभियंता एकूण 14 जागा आहेत. त्याच्यानंतर कनिष्ठ अभियंता ग्रामीण पाणी पुरवठा एकूण 6 जागा. विस्तार अधिकारी ग्रामपंचायत एकूण 4 जागा. ग्रामसेवकसाठी 64 जागा. त्याच्यानंतर आरोग्य पर्यवेक्षक 4 जागा. औषध निर्माण अधिकारी 11 जागा. प्रयोगशाळा तंत्रज्ञ 13 जागा. आरोग्यसेवक पुरुष 81 जागा. आरोग्यसेवक पुरुष परत 66 जागा. आरोग्यसेविका 282 जागा. तर मुलींना भरपूर चान्स आहेत. आरोग्यसेविकेला भरपूर जागा आहेत 282. विस्तार अधिकारी कृषी 2 जागा. स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक बांधकाम 20 जागा. पशुधन पर्यवेक्षक एकूण 8 जागा आहेत. त्याच्यानंतर पर्यवेक्षिका अंगणवाडी. तर अंगणवाडी पर्यवेक्षकासाठी एकूण 7 जागा आहेत. त्याच्यानंतर वरिष्ठ सहाय्यक लिपिक एकूण 1 जागा आहे. कनिष्ठ यांत्रिकी एकूण 1 जागा. असे एकूण 584 जागा आहेत. आणि खाली बघू PSAसाठी काय आहे. तर PSAमध्ये बघू शकता एकूण 11 जागा आहेत ग्रामसेवकसाठी. आरोग्यसेवकला 9 आहेत आणि आरोग्यसेवक पुरुष 7 आणि आरोग्यसेविकासाठी 74 जागा आहेत. बघू शकता इथं 74 जागा आहेत आणि पशुधन पर्यवेक्षकला 2 जागा अशा एकूण 103 जागा आहेत. चला तर मित्रांनो तुम्हाला पुढची जाहिरात दाखवतो. तर आता आपण पुणे जिल्ह्याची माहिती पाहणार आहोत. तर पुणे जिल्ह्यामध्ये एकूण 584 जागा आहेत. बघूयात आणि तुम्हाला डिटेल वाईज सांगतो मी कशा प्रकारे आहेत. तर मित्रांनो व्हिडिओ शांत डोके ठेवून बघा कारण की खूप महत्त्वाची नोकरी आहे. कनिष्ठ अभियंता स्थापत्य एकूण 15 जागा आहेत. कंत्राटी ग्रामसेवकला एकूण 15 जागा. औषध निर्माता 16 जागा. प्रयोगशाळा तंत्रज्ञाला 3 जागा आहेत आणि आरोग्यसेवकला एकूण 61 जागा. आरोग्यसेवक पुरुष हंगामी फवारणी कर्मचारी 112. आरोग्यसेविका 272 जागा आहेत. विस्तार अधिकारी 3 जागा. स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक एकूण 51 जागा. पशुधन पर्यवेक्षक 4 जागा. वरिष्ठ सहाय्यक 13 जागा. पर्यवेक्षिका नामनिर्देशाने 5 जागा. वरिष्ठ सहाय्यक लिपिक 10 जागा. कनिष्ठ लेखा अधिकारी 4 जागा. असे एकूण 584 जागा आहेत. त्याच्यानंतर मित्रांनो PSAसाठी एकूण 11 आहे. आरोग्यसेवक पुरुषासाठी 1 आणि आरोग्यसेविकासाठी 10 असे एकूण इथं 11 जागा आहेत PSAमधल्यासाठी. तर मित्रांनो आता बघूयात आपण जालना जिल्ह्याची ॲडव्हर्टाइजमेंट. तर जालना जिल्ह्यासाठी बघूयात आपण किती जागा आहेत बघू शकता. तर एकूण जागा आहेत मित्रांनो जालना जिल्ह्यासाठी. एकूण नाही दिला आपण डायरेक्ट वाचून दाखवू कशा प्रकारे आहेत. तर बघू शकता एकूण जागा आहेत 328 बघू शकता. त्याच्यानंतर कनिष्ठ अभियंता एकूण 1 जागा. ग्रामसेवकला 26. आरोग्य पर्यवेक्षका 1.
औषध निर्माता 11, आरोग्यसेवक पुरुष 14, आरोग्यसेवक पुरुष परत 105 जागा, आरोग्यसेविक महिलासाठी 135, विस्तार अधिकारी 2 जागा, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक 10 जागा, त्याच्यानंतर आहे पशुधन पर्यवेक्षक 3 जागा, वरिष्ठ सहाय्यक लेखा 5 जागा, अंगणवाडी पर्यवेक्षिका 8 जागा, विस्तार अधिकारी सांख्यिकी 4 जागा, कनिष्ठ लेखा अधिकारी 2 जागा. त्याच्यानंतर मित्रांनो कनिष्ठ यांत्रिकी, तर कनिष्ठ यांत्रिकीसाठी 1 जागा आहे. अशा प्रकारे इथं एकूण 328 जागा आहेत मित्रांनो. त्याच्यानंतर पाहू आपण. तर आता याच्यानंतर आहे जिल्हा परिषद गडचिरोली. इथं आपण पाहूयात डायरेक्ट जागा. आता कनिष्ठ अभियंता एकूण 16 जागा आहेत. त्याच्यानंतर औषध निर्माता 15 जागा, आरोग्यसेवक 28, त्याच्यानंतर आरोग्यसेवक महिला 84, आरोग्य पर्यवेक्षक 7 जागा, विस्तार अधिकारी कृषी 5 जागा, अंगणवाडी पर्यवेक्षिका 11 जागा, कनिष्ठ यांत्रिकी 1 जागा. त्याच्यानंतर कंत्राटी ग्रामसेवक पेसासाठी ग्रामसेवकसाठी 9 जागा, आरोग्यसेवक पुरुष हंगामी फवारणी कर्मचारी 39 जागा. त्याच्यानंतर आहे आरोग्यसेवक महिलासाठी 111 जागा आहेत. पशुधन पर्यवेक्षकसाठी 7 जागा, अंगणवाडी पर्यवेक्षिका 2 जागा आणि अशा एकूण 335 जागाची इथं भरती आहे. चला तर मित्रांनो तुम्हाला पुढचा जिल्हा दाखवतो. तर आता आहे भंडारा जिल्ह्याचे आपण डिटेल वाईज पाहूयात. तर भंडारा जिल्ह्यामध्ये कनिष्ठ अभियंता स्थापत्य एकूण 4 जागा आहेत. कनिष्ठ अभियंता स्थापत्य एकूण 6 जागा, ग्रामसेवकसाठी 10 जागा आहेत, औषध निर्मातासाठी 3 जागा, आरोग्यसेवक पुरुषसाठी 7 जागा, आरोग्यसेवक पुरुष हंगामी फवारणी एकूण 35 जागा. त्याच्यानंतर आहे आरोग्यसेवक महिलासाठी एकूण 65 जागा आहेत. आरोग्यसेवक पर्यवेक्षकसाठी 1 जागा आहे. त्याच्यानंतर विस्तार अधिकारी कृषी 4 जागा, पशुधन पर्यवेक्षकसाठी 3 जागा आहेत, वरिष्ठ सहाय्यक लेखासाठी 1 जागा आहे, वरिष्ठ सहाय्यक लिपिकसाठी 1 जागा आहे आणि विस्तार अधिकारी सांख्यिकी 3 जागा आहेत. अशा एकूण 143 जागा आहेत. तर मित्रांनो आपण पुढचा जिल्हा पाहूयात आता. तर मित्रांनो आता पुढचा जिल्हा आहे नागपूर आणि याच्यामध्ये एकूण जागा आहेत 405 जागासाठी नागपूरमध्ये भरती आहे. मित्रांनो तुम्ही व्हिडिओ काळजीपूर्वक बघा आणि तुम्हाला व्हिडिओ बघून थोडीफार मजा येत असते प्लीज व्हिडिओ लाईक करा, कारण की लाईक केल्यावर कळतं की माझा व्हिडिओ कोणतरी पाहत आहे आणि मला पण थोडं बरं वाटतं. तर पाहूयात आपण. कनिष्ठ अभियंता स्थापत्य एकूण 3 जागा, ग्रामसेवकसाठी 23 जागा, आरोग्यसेवक पर्यवेक्षकसाठी 1 जागा, औषध निर्मातासाठी 5 जागा, प्रयोगशाळा तंत्रज्ञ 2 जागा. त्याच्यानंतर आहे आरोग्यसेवक पुरुषसाठी 7 जागा, आरोग्यसेवक पुरुष हंगामी फवारणी कर्मचारी 78 जागा, आरोग्यसेविका 238, विस्तार अधिकारी कृषी 1 जागा. त्याच्यानंतर आहे स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक एकूण 27 जागा, वरिष्ठ सहाय्यक लेखा 2 जागा, पर्यवेक्षका अंगणवाडी एकूण 12 जागा, वरिष्ठ सहाय्यक लिपिक 1 जागा, विस्तार अधिकारी सांख्यिकी 2 जागा. त्याच्यानंतर आहे कनिष्ठ लेखा अधिकारी 3 जागा. असे एकूण 405 जागा आहे. आता पेसा पाहू. चला मित्रांनो आता पुढची जाहिरात पाहू आपण. चला तर मित्रांनो आता सपासप आपण गोंदिया जिल्ह्याच्या जागा पाहूयात. तर इथे आहेत ग्रामसेवकसाठी 16 जागा आहेत, आरोग्य पर्यवेक्षकसाठी 1 जागा आहे, औषध निर्माताला 1, त्याच्यानंतर आहे प्रयोगशाळा अधिकारी प्रयोगशाळा तंत्रज्ञाला 1 जागा, आरोग्यसेवकला 7च जागा, आरोग्यसेवक पुरुष हंगामी फवारणी 44, आरोग्यसेवक महिलाला 144, स्थापत्य यांत्रिकी सहाय्यकला 13 जागा, पशुधन पर्यवेक्षकला 3 जागा, त्याच्यानंतर अंगणवाडी पर्यवेक्षकला 5 जागा. त्याच्यानंतर पाहूयात आपण कनिष्ठ सहाय्य लिपिक एकूण 15 जागा, त्याच्यानंतर विस्तार अधिकारी सांख्यिकी 2च जागा. अशी एकूण 257 जागाची इथे भरती आहे. चला तर मित्रांनो पुढचा जिल्हा पाहू, कारण की व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, तुम्ही कोणत्या जिल्ह्यात आणि तुम्हाला कुठं भरायचं कळत जाईल. तर मित्रांनो आता पुढचा जिल्हा आहे वर्धा जिल्ह्याची बघूयात आपण. एकूण जागा आहे 264 आणि इथं कनिष्ठ अभियंत्रकाला 10 जागा आहेत. त्याच्यानंतर कंत्राटी ग्रामसेवकसाठी 30 जागा आहेत आणि त्याच्यानंतर बघा आरोग्य पर्यवेक्षकसाठी 2 जागा, औषध निर्मातासाठी 5 जागा, आरोग्यसेवक पुरुष 13, परत पुन्हा हंगामीसाठी 43, आरोग्यसेविका महिलासाठी 115 जागा आहेत. त्याच्यानंतर विस्तार अधिकारीला 7 जागा, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक बांधकाम विभाग एकूण 18 जागा, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक लघु पाटबंधारे विभाग 2 जागा, पशुधन पर्यवेक्षक 1 जागा आहे, वरिष्ठ सहाय्यक लेखा 2 जागा, पर्यवेक्षिका अंगणवाडी 5 जागा, कनिष्ठ सहाय्यक लिपिक 3 जागा, विस्तार अधिकारी सांख्यिकी 2 जागा. त्याच्यानंतर आहे कनिष्ठ लेखा अधिकारी 1 जागा. अशा एकूण 264 जागा आहेत. त्याच्यानंतर मित्रांनो आता
कोल्हापूर जिल्ह्याची प्रसिद्ध जाहिरात त्याच्यामध्ये कनिष्ठ अभियंत्रिकाला 10 जागा, ग्रामसेवक 20 जागा, औषध निर्माता 11 जागा, आरोग्यसेवक पुरुष 118 जागा, आरोग्यसेवक पुरुष 23, आरोग्यसेवक महिला 298, विस्तार अधिकारी कृषी 2 जागा, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक 30 जागा, पशुधन पर्यवेक्षक 4 जागा, वरिष्ठ सहाय्यक लेखा 5 जागा, पर्यवेक्षिका अंगणवाडी 4 जागा, वरिष्ठ सहाय्यक लिपिक 2 जागा, विस्तार अधिकारी 3 जागा, कनिष्ठ लेखा अधिकारी 1 जागा, कनिष्ठ यांत्रिकी 1 जागा, अशा एकूण 532 जागाची भरती आहे. चला मित्रांनो पुढचा जिल्हा बघू. तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, खूप महत्त्वाचं आहे. तर मित्रांनो आता ही बघू सातारा जिल्ह्याची जाहिरात ही बघू शकता सातारा. तर आता बघू डिटेल वाईज. तर एकूण कनिष्ठ अभियांत्रिकीसाठी तर एकूण 24 जागा आहेत मित्रांनो बघू शकता. त्याच्यानंतर आहे कंत्राटी ग्रामसेवकसाठी 33 जागा, औषध निर्माण अधिकारीसाठी 11 जागा, प्रयोगशाळा तंत्रज्ञ 4 जागा, आरोग्यसेवक पुरुष 49 जागा, आरोग्यसेवक पुरुष हंगामी 374 जागा, महिलांसाठी 347 जागा, विस्तार अधिकारी कृषी 1 जागा, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक 44 जागा, पशुधन पर्यवेक्षक 25 जागा, वरिष्ठ सहाय्यक लेखा 1 जागा, अंगणवाडी पर्यवेक्षिका 4 जागा, वरिष्ठ सहाय्यक लिपिक 1 जागा, विस्तार अधिकारी 5 जागा, अशा एकूण 708 जागासाठी इथं भरती. चला मित्रांनो पुढचा एक जिल्हा पाहू आपण. तर मित्रांनो हा जिल्हा आहे सांगली. इथं एकूण जागा आहेत बघू शकता. एकूण जागा आहेत 471. आणि आता पाहूत आपण एकदम याला. तर इथं बांधकाम विभागासाठी 8 जागा आहेत, पाणी पुरवठा ग्रामीण 5 जागा, ग्रामपंचायत विभाग 7 जागा, आरोग्य पर्यवेक्षक 3 जागा, औषध निर्माण अधिकारी 11 जागा, प्रयोगशाळा तंत्रज्ञ 1 जागा, आरोग्यसेवक पुरुष 166, आरोग्यसेवक पुरुषला परत 7 जागा. त्याच्यानंतर आहे आरोग्यसेविका ANM 239 जागा. त्याच्यानंतर विस्तार अधिकारी कृषी 1 जागा. त्याच्यानंतर स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक 16 जागा आहेत. आणि त्याच्यानंतर पर्यवेक्षिका जाहिरातीद्वारे 6, विस्तार अधिकारी अशा एकूण 471 जागाची इथं भरती आहे. तर मित्रांनो आता ही नंदुरबार जिल्ह्याची जाहिरात आहे. चला तुम्हाला जागा टोटल दाखवतो किती टोटल जागा आहेत. इथं 236 जागा आहेत आणि एक जागा वाचून दाखवतो. कनिष्ठ अभियांत्रिका एकूण 4 जागा, त्याच्यानंतर स्थापत्य 4 जागा, कनिष्ठ अभियंता स्थापत्य परत 4 जागा, औषध निर्मात्याला 8 जागा, प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी 10 जागा, आरोग्यसेवक पुरुष 4 जागा, आरोग्यसेवक महिला 16 जागा, विस्तार अधिकारी कृषी 1 जागा, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक बांधकाम 22 जागा, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक लघुसिंचन 9 जागा, पशुधन पर्यवेक्षक 3 जागा. त्याच्यानंतर वरिष्ठ सहाय्यक लेखा 2 जागा, अंगणवाडी पर्यवेक्षिका 2 जागा, विस्तार अधिकारी सांख्यिकी 2 जागा. त्याच्यानंतर कनिष्ठ लेखा अधिकारी 3 जागा, विस्तार अधिकारी पंचायत 1 जागा, कनिष्ठ यांत्रिकी पुन्हा 1 जागा, अशा एकूण 96 जागा. आणि इथं पेसामध्ये भरून जायच्या. त्याच्यानंतर पेसामध्ये आरोग्यसेवकला 30, आरोग्यसेवक परत पुरुषला 12, आरोग्यसेवक महिलांसाठी 179, अंगणवाडी पर्यवेक्षिका 8 जागा, पशुधन पर्यवेक्षक 7 जागा, अशा एकूण 236 जागाची इथं भरती. चला मित्रांनो पुढचा एक जिल्हा पाहू. तर हा जिल्हा आहे बुलढाणा. बुलढाण्याची एकूण जागा पाहूयात आपण. 332 जागाची इथं भरती आहे. औषध निर्माण अधिकारीला 3, आरोग्य पर्यवेक्षकला 5, आरोग्यसेवक पुरुष 6, आरोग्यसेवक पुरुष परत 50% हंगामी 125, आरोग्यसेवक महिलाला 158, अंगणवाडी पर्यवेक्षिका 2, विस्तार अधिकारी कृषीला 1. त्याच्यानंतर ग्रामसेवकसाठी 3 जागा आहेत. त्याच्यानंतर कनिष्ठ लेखा अधिकारीला 2 जागा आणि विस्तार अधिकारीला एकूण 9 जागा आणि स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक 18 जागा, अशी एकूण 232ची भरती आहे. चला पुढचा जिल्हा पाहू. तर मित्रांनो आता हा अकोला जिल्ह्याची जाहिरात पाहू आपण. इथं एकूण जागा आहेत पाहू शकता 242 जागाची भरती आहे. कनिष्ठ अभियंत्रकासाठी 19 आहे. त्याच्यानंतर कनिष्ठ अभियंत्रिका यांत्रिकीसाठी 2, ग्रामसेवकसाठी 18, औषध निर्माता 8, परत आरोग्यसेवकसाठी 2, पुन्हा आरोग्यसेवकसाठी 47, आरोग्यसेवक महिला 103, विस्तार अधिकारी कृषी 4, त्याच्यानंतर स्थापत्य अधिकारी सहाय्यकला 22, पशुधन पर्यवेक्षक 2, वरिष्ठ सहाय्यक लेखा 6, अंगणवाडी पर्यवेक्षिका 2, विस्तार सांख्यिकी अधिकारी 6, अशा एकूण इथे 242 जागा आहेत. तर मित्रांनो आता सोलापूर जिल्ह्याची जाहिरात पाहूयात आपण.
एकूण जागा आहेत सोलापूरला 415 आणि एक बघू. आता ग्रामसेवकसाठी इथं एकूण 19 जागा आहेत. त्याच्यात औषध निर्मात्याला 5 आहेत, आरोग्यसेवकला 15, त्याच्यानंतर पुन्हा 90, आरोग्यसेवक महिलासाठी 237, त्याच्यानंतर विस्तार अधिकारी कृषीमधून 2 जागा, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यकला 19 जागा, कनिष्ठ सहाय्यक लेखाला 2 जागा, अंगणवाडी परीक्षिका 11, विस्तार अधिकारी सांख्यिकी 5, त्याच्यानंतर वरिष्ठ लिपिकसाठी 7 जागा आहे, विस्तार अधिकारी पंचायतला 1, कनिष्ठ लेखा अधिकारी 1, कनिष्ठ यांत्रिकी 1, अशा एकूण 415 जागा आहेत. तर आता ही जाहिरात आहे धुळे जिल्ह्याची. धुळे जिल्ह्याला एकूण 33 जागा आहेत. त्याच्यानंतर कनिष्ठ अभियंत्रिका बांधकामसाठी 6 जागा, यांत्रिकीसाठी 2 जागा, त्याच्यानंतर आरोग्यसेवक प्रयोगशाळा तंत्रज्ञाला 4 जागा, आरोग्यसेवकसाठी 29, पुन्हा आरोग्यसेवक महिलासाठी 71 जागा, विस्तार अधिकारी कृषीला 1च जागा, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यकला 42 जागा, पशुधन पर्यवेक्षकला 6 जागा, त्याच्यानंतर वरिष्ठ सहाय्यक लेखाला 3 जागा, पर्यवेक्षिका अंगणवाडीला 5 जागा, विस्तार अधिकारी सांख्यिकीला 6 जागा आणि कनिष्ठ लेखा अधिकाऱ्याला एकूण 1च जागा. आणि इथं पेसामध्ये आरोग्यसेवक पुरुषला 10, आरोग्यसेवक महिलाला 33. अशा प्रकारे मित्रांनो. चला पुढचा जिल्हा पाहू. मित्रांनो आता पुढची जाहिरात आहे लातूर जिल्ह्यासाठी. इथं एकूण जागा आहेत मित्रांनो, बघू शकता 286 जागाची इथं एकूण भरती आहे. आता आपण डिटेल वाईज जाऊ त्यांच्याकडं. तर इथं एकूण आरोग्य पर्यवेक्षकसाठी 3 आहे, औषध निर्माता 5, आरोग्यसेवक पुरुष 4, आरोग्यसेवक पुरुष पुन्हा 87, आरोग्यसेवक महिला 154, विस्तार अधिकारी 2, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक 4, पशुधन पर्यवेक्षक 11, वरिष्ठ सहाय्यक लेखा 2, अंगणवाडी परीक्षिका 9 आणि विस्तार अधिकारी सांख्यिकी 3, असे एकूण. त्याच्यानंतर कनिष्ठ लेखा अधिकारी 2, असे एकूण 286 जागा आहेत. तर आता हा जिल्हा आहे परभणीचा. परभणी जिल्ह्यामध्ये बघू शकता एकूण 259 जागा आहेत. त्या बघूत आपण स्टेप बाय स्टेप. तर इथे बघा कनिष्ठ अभियांत्रिका स्थापत्यसाठी 14 जागा, त्याच्यानंतर विद्युतसाठी 1 जागा, ग्रामसेवकसाठी 28, औषध निर्माता 6, ग्रामसेवक परत पुन्हा 12 जागा, आरोग्यसेवक एकूण 27, आरोग्यसेवक महिलासाठी 111, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक 37, पशुधन पर्यवेक्षक 6, अंगणवाडी परीक्षा वरिष्ठ सहाय्यक लेखा 2, अंगणवाडी पर्यवेक्षिका 6 आणि वरिष्ठ सहाय्यक लिपिक 3 जागा. त्याच्यानंतर आहे विस्तार अधिकारी सांख्यिकी 4 जागा, कनिष्ठ लेखा अधिकारी 2, असे एकूण 259 जागाची भरती. मित्रांनो व्हिडिओ शेवट बघितल्याबद्दल तुमचे धन्यवाद. तुम्हाला त्याच्याद्वारे थोडा जरी फायदा झाला असला तरी तुम्हाला बेस्ट ऑफ लक मित्रांनो. चांगला अभ्यास करा, कारण की प्रत्येकाकडे 24 घंटे IPSला पण 24 आहे, तुम्हाला पण 24 आहे, तो सुद्धा 24 घंट्याचा झालेला आहे आणि आपण सुद्धा 24 घंट्यात होऊन दाखवायचं. मित्रांनो एकच जिंदगी सोनं करून दाखवा. तब तक के लिए जय हिंद, जय महाराष्ट्र, बेस्ट ऑफ लक. थँक्स फॉर वॉचिंग.